टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अवकाळी पावसाचा फटका हा मच्छीमारी व्यवसायाला बसलेला पाहायला मिळतो आहे। अवकाळी पावसामुळे मच्छीमारी हंगाम संपण्यापूर्वीच मच्छीमारीला ब्रेक लागलेला पाहायला मिळतो आहे। वादळी पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील शेकडो मच्छीमारी नौका सध्या बंदरामध्ये दाखल झालेल्या पाहायला मिळत आहेत। यावर्षी मच्छीमारीचा हंगाम हा तोट्यात असल्याचं या ठिकाणी अनेक मच्छीमारांचं म्हणणं आहे। मासेमारी हंगाम संपायला अजून 8 दिवस बाकी आहेत, मात्र हंगाम संपण्याच्या अंतिम टप्प्यातही नैसर्गिक दुष्टचक्रात या ठिकाणी मासेमारी जो आहे मच्छीमार आहे तो अडकलेला पाहायला मिळतो आहे। वादळी वाऱ्यामुळे सध्या मासेमारी जी आहे ती ठप्प झालेली पाहायला मिळते। संपूर्ण कोकणातील शेवटच्या टप्प्यातील 25 कोटींहून अधिकची उलाढाल या ठिकाणी मासेमारीची जी आहे ती या अवकाळी पावसामुळे ठप्प झालेली पाहायला मिळते। पुढचे 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि वादळी पावसामुळे सध्या 40 ते 50 किलोमीटर वेगाने या ठिकाणी वारे वाहणार आहेत। त्यामुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी या किनाऱ्याला ठेवणंच पसंत केलेलं आहे। आपण सध्या मिरकरवाडा बंदरामध्ये आहोत आणि शेकडो नौका या सध्या या बंदरात विसाव्यासाठी आलेल्या पाहायला मिळत आहेत। मच्छीमारी हंगाम हा 1 जूनपासून या ठिकाणी संपणार आहे। त्यामुळे आता या मच्छीमारांनी आपली बोट वरती घेऊन पुढच्या हंगामाच्यासाठी आपल्या बोटी तयार करण्यासाठी किंवा त्या या बोटींना छप्पर घालण्यासाठीच्या किंवा त्याची डागडुजी करण्यासाठीच्या व्यवस्था ज्या आहेत त्या सुरू केलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।